नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपले स्वागत। राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा जलद आढावा घेऊयात संवाद सुपरफास्ट। आज दत्त जयंती। हिंदू पंचांगाप्रमाणे मार्गशीर्ष पौर्णिमा या तिथीला आज राज्यभरात भक्तिभावात दत्त जयंती साजरी होत आहे। आज पहाटेपासून राज्यातील दत्त मंदिरात भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे। फुलांनी आणि रोषणाईंनी राज्यातील महत्त्वाची दत्तस्थळे सजवण्यात आली आहेत। आरती, भजन, नामस्मरण आणि विविध कार्यक्रमांनी मंदिर परिसर फुलल्याचं पाहायला मिळत आहे। आता 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी। यंदाच्या वर्षीपासून 10वी आणि 12वीच्या परीक्षेचं हॉल तिकीट ऑनलाईन देण्याचा निर्णय राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आला आहे। याबाबत मंडळाने विभागीय सचिवांना दिलेल्या सूचनांनुसार सर्व माध्यमिक शाळा, ज्युनियर कॉलेजांनी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्र प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायची आहेत। यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घ्यायचं नाहीये। हॉल तिकीटची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करायची। जत तालुक्यातील जाडर बोबलाद गावात शेतकऱ्यांना कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। 50 वर्षीय श्रीशैल सोमनिंग मड्डूर असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव असून गुरुवारी मध्यरात्री राहत्या घराच्या पाठीमागे असणाऱ्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याचं निदर्शनास आलंय। याबाबत अधिक माहिती अशी की श्रीशैल यांनी आपल्या डाळिंब बागेसाठी सोसायटी आणि गावातून 2 लाखांचं कर्ज घेतलं, मात्र बोरला पाणी नसल्यानं आणि टँकरचा खर्च परवडत नसल्यानं कर्ज कसं फेडायचं या विवंचनेत ते होते आणि यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलंय। याबाबत उमदी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे। शिरूरकरांसाठी एक आनंदाची बातमी। शिरूरमध्ये आगामी 1.5 ते 2 महिन्यात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होणार आहे। याबाबतची माहिती खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली आहे। शिरूर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात पासपोर्ट वितरित होत असल्यानं मतदारसंघासाठी पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी आढळराव पाटील यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली होती। त्यानंतर परराष्ट्र खात्यानं आता या प्रस्तावाला हिरवा कंदील दिल्याचं आढळराव यांनी सांगितलंय। 1.5 महिन्यात पोस्ट कार्यालयातच स्वतंत्र कक्ष निर्माण करून पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होणार आहे। भीमा कोरेगावमधील ऐतिहासिक विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी 1 जानेवारीला आम्ही जाणार असून आम्हाला कुणी रोखू शकणार नाही असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी अहमदनगरमध्ये दिलाय। यावेळी त्यांनी सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांच्या भीमा कोरेगावला सभा घेऊ देणार नाही या वक्तव्यावर टीका करत कांबळे बिनडोक आहेत, त्यांना भीमा कोरेगावची परिस्थिती माहीत नाही असं म्हटलंय। दरम्यान संसदेत कायदा करून मराठा समाजाला आरक्षण दिलं असतं तर ते न्यायालयात टिकलं असतं, मात्र राज्य सरकारनं मनमानी पद्धतीने आरक्षण देऊन मराठा आणि ओबीसी समाजामध्ये भांडण लावल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलंय। पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीनं पत्नीला जबर मारहाण करत पेटून देण्याचा प्रयत्न केलाय। यावेळी तिला वाचवण्यासाठी मध्ये आलेल्या सासूलाही जावयानं मारहाण केली आहे। ही घटना नाशिकच्या चांदवड तालुक्यातील राहुड गावात घडली आहे। या घटनेनंतर पती, पत्नी आणि सासू या तिघांवर उपचार सुरू आहेत। याबाबत पत्नी रत्नाबाई वानखेडे आणि सासू लीलाबाई देवरे यांच्या फिर्यादीनुसार आरोपी पती गुलाब वानखेडे याच्या विरुद्ध चांदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राज्यात कांद्याचे पडते भाव लक्षात घेता सरकारनं प्रति क्विंटल 200 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला, मात्र तरीही अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या हातात कांदा विक्री करून तुटपुंजेच पैसे पडत आहेत। टाकळी हाजी येथील शेतकरी संजय बारहाते यांना 14 क्विंटल कांद्याचे फक्त 4 रुपये पट्टी मिळाली आहे। एवढ्या कष्टाचं केवळ 4 रुपये मिळाल्याने संजय बारहाते यांनी उद्विग्न होऊन कृषी मंत्र्यांना मिळालेल्या रकमेची मनी ऑर्डर करत पत्र लिहिलंय। कांद्याच्या बाजारभावामुळे शेतकरी हतबल झाला असून 20 रुपये किलोप्रमाणे अनुदान द्यावं आणि निर्यात बंदी उठवावी अशी मागणी त्यांनी पत्रात केली। सोबतच मंत्र्यांना कांदा आणि त्यांच्या पत्नीला बांगड्याही पाठवल्यात। पुण्यातील मगरपट्टा हडपसर येथे सासूच्या छळाला कंटाळून पोलिसाच्या पत्नीनं आपल्या 2 वर्षाच्या मुलाची हत्या करत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। आज पहाटे 5च्या सुमारास हा प्रकार समोर आलाय। आत्महत्येपूर्वी जान्हवी यांनी चिठ्ठी लिहिली असून त्यात अमित तू मला वेळ देत नाही हे दुर्दैव असून सासू सुजाता छळ करते असं म्हटलंय। या चिठ्ठीच्या आधारे आता पोलिसांचा तपास सुरू आहे। नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही। धन्यवाद। संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल।